ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। विरोधकांवर टीका करण्याऐवजी कामावर लक्ष देणार सौ रचना गावडे। घराघरात संवाद, महिला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। तरुण नेतृत्व, सुशिक्षित दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष कामातून विकास साधण्याची ठाम भूमिका या बळावर तुडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ रचना राहुल गावडे यांनी प्रचारात स्पष्ट निर्णायक आघाडी घेतली आहे। प्रचारादरम्यान सर्वसामान्य नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गटात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे। नमस्कार, मी सौ रचना राहुल गावडे। हलकर्णी येथून मी तुडे या गटातून जिल्हा परिषदसाठी उभी आहे। तर मी हलकर्णी गावातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून पहिल्यांदा मला लोकांनी निवडून दिलेले आहे। तर मी आता जिल्हा परिषदसाठी तुडे या गटातून उमेदवार म्हणून आता ओळख माझी निर्माण केलेली आहे। ही लोकांनीच ओळख निर्माण केलेली आहे तुडे या गटातून, कारण की लोकांचाच प्रतिसाद असा आहे की आम्हाला विकास पाहिजे तर हा रचनाताईंकडूनच होणार आहे, असा लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आणि आज मी तुडे या गावामध्ये प्रचार फेरीसाठी आलेले आहे। तर यामध्ये असं मला अनुभवाला आलं की जे आजी आजोबा आहेत ना, ते स्वतः माझ्याशी बोलत आहेत, हा रचनाताई, तुम्ही माझ्या लेकीसारख्याच आहात, तुम्हालाच आम्ही निवडून देणार आहे। त्यामुळे मग जी काही विकासाची कामं होणार आहेत, जसे तुमचे भरमाना गावडे सासरे आहेत त्यांच्याकडून जशी कामं झालेली आहेत तशीच तुम्ही पण कामं करणार, हा आमचा तुमच्यावरचा विश्वास आहे। त्यामुळे जी कामं विकासाची रखडलेली आहेत, थांबलेली आहेत, ती तुमच्याकडून पूर्ण होणार, हा विश्वास ते मला दाखवत आहेत। एकंदरीत आतापर्यंतच्या प्रचारामध्ये लोकांच्या मधून तुम्हाला खूप मोठासा प्रतिसाद मिळत आहे असं तुमच्या भाषेतून कळून आलेलं आहे। आता शेवटी तुमचं काय, ह्या तुडेकरांना काय विजन, काय सांगणार तुम्ही? निश्चितच मी असं तुडेकरांना किंवा मतदारांना असं आवाहन करेन की तुम्ही आता उमेदवार आहात, तुम्ही स्वतः निवडायचं आहे की उमेदवार कसा आहे, सुशिक्षित आहे, ते तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्ही नवा सुशिक्षित असा चेहरा तुम्ही विकासाला द्या, असं मी आवाहन करेन मतदारांना। आणि असं म्हणेन की तुम्ही जो चेहरा निवडणार आहात त्याच्याकडून तुम्ही विकासाची अपेक्षा कराल आणि तुम्ही अपेक्षा ती करत आहात हे मला जाणवत आहे लोकांच्याकडून। त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही 7 तारखेला जेव्हा मतदान आहे त्या दिवशी घड्याळ या चिन्हावरती भरघोस अशा मतदानरूपी आशीर्वाद तुम्ही मला द्या, असे मी आवर्जून सांगेन